किती भक्कमपणाने ओबीसीचे नेते याच्यात बाजू मांडतात याच्यावर मोरला अवलंबून राहणार आहे। कोर्टावर भरोसा आहे, कोर्टावर भरोसा आहे, कायद्यावर भरोसा आहे। लोक काय म्हणतात की हे नाही आपलं काहीतरी सध्याचं नादी लावायचं काम केलं आहे, काही लोक म्हणतात नाही आमकं झालं आहे। नाही हे तर आता 2-2.5 वर्षापासूनच चाललं ना, सोडणार नाही कुठं डुप्लिकेट काहीतरी की कुठं फायरिंगच केली, कोणी काही विचार आहे की आमची जात, अरे कशाची जात, शेवट सगळी एकच आहे, रक्त सगळ्याचं एकच आहे। त्याकरता जपायला लागले तर एक असं वाटायला लागलं आम्हाला की नेमकं आपली खुर्ची मोडन का हे असं प्रत्येकाचं वाटतं। एका घेतोय रवरव ते जरंगे पाटल्याचा तुटलेला बूट कुठे ठेवला ते बघतोय, तसं आपला अध्यक्षाने अजून दाखवा तुम्ही की 2.5 वर्षात कुठं त्या उपसमितीचा अध्यक्ष आला आहे आणि कोणत्या आंदोलकाराला भेटला आहे। टिंगला की आर्थिक निकषावर नक्की मिळावं, पण आर्थिक निकष आता तुम्ही जर उद्या कारखानदारीवाल्याला म्हणता ना आम्हाला आरक्षण द्या पाहिजे, अहो मग हे तर मी तर मग पहिल्या दिवशी हे शब्द केलेला आहे। येते सरकार भेटायचं, खात आहे म्हणजे भेटच ना, अहो एखादं सगळं तुम्हाला ओबीसीचं खायचं ना, मग तुमचं ओबीसीला द्या ना। कारणात सक्रिय आम्ही राहतोन का नाही राहतोन याच्याकरता हे काहीतरी भीतीपोटी काहीतरी करीत असते, एक मला असं एक काही ओबीसी नेत्याचं वाटतं। नेमकं समाजात भांडण लावून दिलं, स्वतःची खुर्ची पक्की केली। केलेले आहेत, तुम्ही ओबीसी नेतृत्व केलेलं आहे, ओबीसीची अनेक प्रकारे बाजू भक्कमपणे मांडलेली आहे, कसं पाहता याकडे काय सांगाल? आता ते मान्य केलेले सरकारने मान्य केलं आहे, पण आता नेमकं कशा पद्धतीने मान्य केलं आहे हे अजून काही ते हे केलेलं नाही आहे। आणि याच्यामधून आता ओबीसीचे नेते कोणते नेते काय कशा पद्धतीने लढत आहेत, किती प्रतिसाद मिळतो आहे ओबीसीला, आणि किती भक्कमपणाने ओबीसीचे नेते याच्यात बाजू मांडतात याच्यावर मोरला अवलंबून राहणार आहे। कारण आता ह्या 2 दिवसात 4 दिवसात जे निर्णय बदलत चाललेत याच्यावर आम्ही पण थोडे निर्णय बदलतच चाललेलो आहे। मग याच्यात आम्ही जर असं समजा सरकारच्या याच्यावर गेलं तर आमचा कोर्टावर भरोसा आहे, कायद्यावर भरोसा आहे। आणि कायद्यात जे नियमाचे माणसं आहेत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक दिलेलं आहे त्या संविधानिक पद्धतीने चालणारी माणसं आहेत आम्ही। त्याच्यामुळं कोणी काही अहो आता काही लोक काय म्हणतात की हे नाही आपलं काहीतरी सध्याचं नादी लावायचं काम केलं आहे, काही लोक म्हणतात नाही आमकं झालं आहे। मग याच्यात आम्ही पूर्ण टोटल निर्णय 12 तारखेच्या 10 तारखेचा उद्या 12 तारखेची जे काय निवेदन आहे, हिंगोलीला सभा आहे, ही सभा झाल्याच्या नंतर आम्ही पूर्ण ओबीसीचे जे आंदोलन करणारे किंवा काही ज्याची थोडीफार काही इच्छा आहे झटण्याची समाजाकरता याची एक बैठक लावणार आहेत, आणि ही बैठक लावून तिथून मोरली दिशा आम्ही कशी घ्यायची काय घ्यायची ते ठरवू। ओबीसीची बाजू मांडत असता कायमस्वरूपी, परंतु ओबीसीचे नेते असणाऱ्या धनंजय मुंडेंना जरांगे पाटलांनी असं देखील वक्तव्य केलं की आता परळीच्या धनंजय मुंडेला मी सोडणार नाही, कसं बघता? नाही हे तर आता 2-2.5 वर्षापासूनच चाललं ना, सोडणार नाही कुठं डुप्लिकेट काहीतरी की कुठं फायरिंगच केली, कोणी काही अहो ते धनंजय शिवाय दुसरं गवसत आहे कोणी यांना? धनंजय छगन भुजबळ येऊन जाऊन तेवढेच आहेत, अहो लय उली दिले आला तर दुसऱ्या एखादा नेता येतो थोडासा। ओबीसीचे नेते म्हणजे 2-3च येते त्यांना, आणि ते 2-3 नेत्याशिवाय कोणी गवसत नाही। म्हणजे ते काय होतं, आणि त्यांना नाही टार्गेट केलं तर मग हे दाबायचे नाही। अरे पण ते एवढे काही दाबणारे नाही आहेत, पण काही गोष्टी थोड्याशा समाजाच्या आणि त्याच्या बी ते विचार करते की आज समजा धनंजय मुंडे परळीमध्ये आमदार आहे, मग धनंजय मुंडे परळीत आमदार आहे, शेवट काहीतरी 10-5 कार्यकर्ते त्याचे मराठा समाजाचे आहेतच ना, त्या लोकांचा विचार करून तो माणूस मोरले पाय टाकतो। पण यांना त्याचा विचार नाही, त्याला एकच विचार आहे की आमची जात, अरे कशाची जात, शेवट सगळी एकच आहे, रक्त सगळ्याचं एकच आहे, कोणाचं निळं कोणाचं काळं कोणाचं लाल पांढरं नाही, एकच लाल रक्त आहे सगळ्याचं। फायरिंगचा विषय काढला त्यानुसारच एक मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे। धनंजय मुंडेंनी माझ्यावर मागची माहिती अडवून फायरिंग केल्याचा देखील आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता, परंतु तो आरोप पोलीस तपासात खोटा ठरला आणि यावर धनंजय देशमुख यांनी स्पष्टीकरण देत असं देखील म्हटलेलं आहे की मी वैतागून हा आरोप केलेला आहे। मग काय झालं ते मला सांगा, कायदा कशाला लावला? आम्ही जे एवढे शांत आहेत काही गोष्टीत,
तर कशामुळे आम्हाला माहिती आहे कायद्याने जे घडतं तर संविधानिक व्यवस्थित घडतं. आता तुम्ही काहीतरी आरोप केला तो सिद्ध झाला का? तुम्ही तुमच्या हातानेच जर तुमची बदनामी करून घेत असताल तर शेवट कायदा आज समजा कायद्याला उद्या पोलीस हे जे आसन बीड जिल्हा पोलीस स्टेशनचं याचे तर हे काहीतरी आता उद्या ते खोट्या आरोपाला काहीतरी कायद्या पद्धतीने काहीतरी ते दाखवते ना त्याला. हां हे खोटे आरोप आज याच्यावर केले उद्या त्याच्यावर चालले. जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत याबद्दल ओबीसी समाजाची बाजू सरकारमध्ये मांडताना ओबीसीचे मंत्री कुठेतरी कमी पडतायत असं वाटतंय का तुम्हाला? 100% वाटतंयच ना. कारण थोडंसं खुर्च्याकरता जपायला लागले तर एक असं वाटायला लागलं आम्हाला की बा नेमकं आपली खुर्ची मोडन का आपली खुर्ची मोडन का हे असं प्रत्येकाचं वाटतं. कारण जो या समितीचा अध्यक्ष केला आहे तो अध्यक्ष त्याचा अध्यक्ष जसा रवरव बैठका घेतोय रवरव ते जरांगे पाटलाचा तुटलेला बूट कुठे ठेवला ते बघतोय तसा आपला अध्यक्षाने अजून दाखवा तुम्ही की 2.5 वर्षात कुठं त्या उपसमितीचा अध्यक्ष आला आहे आणि कोणत्या आंदोलकाराला भेटला आहे कोणाकरता काय केलं हे असं दाखवून दे तुम्ही मीडियावाले. सरकारने जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या ज्या सर्व सुविधा ज्या आहेत ते लागू केलेल्या आहेत तर याच्यामध्ये सरकारचं काही चुकलंय का असं तुम्हाला वाटतंय का? सरकारने हे चुकीची कारण की मराठा समाजात बी असे अनेक आर्थिकदृष्ट्या शिक्षणाचा खर्च न परवडणारे अनेक मराठा समाजातील लोक आहेत मग त्यांच्यासाठी हे फायद्याचं मग असं असताना ओबीसी समाजाच्या पोटात का दुखावं? नाही त्याच्याकरता कोण दुखत आहे? सामान्य मराठा समाजाच्या आर्थिकदृष्ट्याने आम्ही तर पहिला शब्द केलेला आहे मी स्टार्टिंगला की आर्थिक निकषावर नक्की मिळावं. पण आर्थिक निकष आता तुम्ही जर उद्या कारखानदारीवाल्याला म्हणता ना मला आरक्षण द्या पाहिजे अहो मग हे तर मी तर मग पहिल्या दिवशी हो शब्द केलेला आहे की आर्थिक निकष प्रत्येक समाजाला मिळावं कोणी असू दे हो. याला सरसकट करायचं ना तर शासनाने काय करावं ही जी जनगणनाची आम्ही जे मोहीम चालू केलेली याच्यावर आर्थिक निकष जनगणना हे करावं. जात गणना जर झाली तर याच्यात आर्थिक निकष कोणता समाज आर्थिक निकषावर त्याला नक्कीच मिळेल ना. ह्या 52% घट होईन देऊ. कुठेतरी सरकार मनोज जरांगे यांच्या दोघाला बळी पडतं. 100% त्याला भेट आहे. सरकार भेट आहे तर शेख हात आहे म्हणजे भेटच ना. अहो एखादा समृद्धाला कुठं घेऊन आले माणूस समृद्धाचा हे करतोच ना. तशी गोष्ट झाली यांनी थोडंसं जरा एकीकडे हात वर केला का तर लगेच तिकडं सरकार पळ खाली तिकडून उताराला पाणी सोडते. गेली अनेक वर्षापासून इतर समाजाच्या काही मागण्या असतात पण सरकार कुठं इतर समाजाच्या मागण्याला तसंच ठेवलंय पण मराठा समाजाच्या मागण्याला तात्काळ विचार केला जातो. कसं पाहता याकडे? इतर समाजाच्या मागण्या नाही. तुम्हाला मी पहिला शब्द पहिल्या याच्यामध्ये दिला आहे की बाबा हो यांनी काय केलं अण्णासाहेब आर्थिक याच्यामध्ये महामंडळामध्ये 700 कोटी काहीतरी आता आमचे यांनी हाके साहेब हे सांगत असते संविधानिक माणसं आहे ते मला त्याचा अभ्यास नसल्यामुळं मला ते बोलता येत नाही. हे 700 कोटी त्या अण्णासाहेब महामंडळाला देऊन याच्या मुलीला याला 30 लाख रुपये समजा तुम्ही बिनव्याजी याच्यावर देता. मग जे समजा तुम्हाला ओबीसीचं पाहिजे का तर ते तुम्ही ते अण्णासाहेब महामंडळ असेल किंवा अनेक महामंडळ असतील हे तुम्ही ओबीसीच्या लोकांना लागू करा ना. हे पण तुम्ही ओबीसीला द्या ना सरसकट. तुम्हाला ओबीसीचं खायचं ना मग तुमचं ओबीसीला द्या ना. तुमची आता मागणी काय आहे शेवटी? शेवटी मागणी आम्ही 12 तारखेच्या नंतर ठरवू. एकंदरीत सरकार म्हणते की आमचा DNA ओबीसीचा आहे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाला कुठंही म्हणजे अशा प्रकारचा निर्णय घेताना विचारात घेतलं जात नाही याच्यावर काय सांगा? DNA नाही ओबीसीचा. हे DNA फक्त वापर करापुरता झालेला आहे ओबीसीचा. सरकार येण्यापुरता आणि खुर्चीपुरताच DNA. आणखीन एक प्रश्न आहे. एकीकडे तुम्ही जे ओबीसीचे लक्ष्मण हाके असतील त्याच्याबरोबर नवनाथ वाघमारे तुम्ही जरांगेंच्या विरोधात कुठेतरी संघर्ष करताय आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं एक मागच्या वेळेस स्टेटमेंट होतं की जरांगे पाटलांसोबत कुठेतरी मैत्रीचा हात मी पुढं करण्यासाठी तयार आहे. कसं बघतो? नाही तिला त्या गोष्टी सक्षम वाटत असते तर मग ते समाज नंतर घेईन ना लक्षात काय करायचं ते. ओबीसी समाज तिला जर हात मिळवणी करून समजा त्या गोष्टीवर तिला जर बरं वाटत असेल आता ती राजकीय तिचं नेतृत्व तिला माहिती असेल. आता आपण काही राजकारणात नसल्यामुळे तितकं काही खोल घरात जाऊ शकत नाही पण ज्यावेळेस ती तिथं हातमिळणी करीन त्यावेळेस समजा जे ओबीसी समाज आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया घ्यायची तर नंतर घेईन ना. मग एकीकडे जर बघायला गेलं तर धनंजय मुंडेंना जरांगे पाटलांकडून टार्गेट केलं जातं परंतु त्यांच्याच बहिणीचं असं वक्तव्य येतं.
नाही काय झालं हे फक्त काय झालं काही मग काय व्हायला लागलं की ह्या राजकीय ह्या गोष्टी प्रबळ राहण्याकरता आणि राजकारणात सक्रिय आम्ही राहतो का नाही राहतो याच्याकरता हे काहीतरी भीतीपोटी काहीतरी करीत असते एक मला असं एक काही ओबीसी नेत्याचं वाटतं. एकंदरीत सरकार ज्या पद्धतीने जरांगे पाटलांचा लाडच करते त्याबाबत ओबीसी समाजाच्या मनामध्ये जरी कुणी बोलून नसलं दाखवत तरी पण एक प्रकारची खदखद आहे. 100% आहे ना, पूर्ण खतखत आहे. एक प्रकारची नाही 100% खतखत आहे, पूर्ण समाजाचे आहे, नेत्याचे पण आहे. पण काही गोष्टी काही दडपणात म्हणा किंवा काही ह्याच्या म्हणा थोडंसं चोपून चालतंय. एका बाजूला जर निवडणुकीच्या दरम्यान विचार केला तर असं एक चित्र निर्माण झालं होतं की ओबीसी समाज एक गटा भाजपच्या बाजूने उभा आहे आणि कुठेतरी मराठा समाज हा दुसऱ्या पक्षाच्या सोबत असल्याचं चित्र दिसून येत होतं. आता अंतर्गत काय पण तरी सुद्धा मुख्यमंत्री हे ओबीसी समाजाचा विचार करताना मी जे बोलले ना तर ते आम्हाला पण लक्षात येत होतं, वाटत होतं की बा समजा ओबीसीचा DNA आणि ओबीसी समाजाचं, पण ज्याला खुर्ची टिकायची त्याने हे भांडण लावून दिल्याशिवाय खुर्ची राहत नव्हती असं आता आम्हाला ध्यानात यायला लागलं की बा हे नेमकं समाजात भांडण लावून दिलं स्वतःची खुर्ची पक्की केली एक असं आम्हाला एक सरकारच्या माध्यमातून कळायला लागलं. हे मागचं जे जरांगे पाटलाचं आंदोलन होतं हे शिवसेना शिंदे गट प्रणित म्हणजे त्यांचं स्पॉन्सरशिप होती असं आरोप केला जातोय समाज माध्यमांवर, याबद्दल काय म्हणतो? नाही आहे ना, जे समाज आरोप करतो याच्यावर नक्कीच होतं ना, जे समाजाला दिसतं तुम्हाला दिसतं आम्हाला दिसतं तेच बोलतं ना, मोगम कसं कोणी काही बोलू नो. म्हणजे एकंदरीत याच्यावरून असं सिद्ध होतं की महायुतीमध्ये हे आलबेल नाही, सगळं काही व्यवस्थित चाललेलं नाही. नाही यायला काय करायचं, ह्या महायुतीमध्ये जे काही हे जे प्रस्थापित आहेत यायला काय ओबीसी तर संपायचं आहे पण मेन फडणवीस संपायचा आहे. ओबीसी करता नाही चाललेलं, हे मेन सत्तेवर बसणारा जे देवेंद्र फडणवीस आहे का हे त्याला संपायचं आणि त्याच्याकरता हे चालू आहे आणि त्याच्यामुळं त्या फडणवीसमुळं खाली सामान्य जनतेला त्रास आहे. आता एकंदरीत हा जो ओबीसी समाजात असणारा जो खदखद आहे ही काही खदखद आहे या एकंदरीत आजपर्यंत झालेल्या ज्या निर्णयाबद्दल ही जी खदखद आहे 2029च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचं काय प्रतिबिंब दिसून येईल? नाही उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेपासूनच सुरुवात होईल ना ती खदखदीची. नेमकं कोणतं बघून दुधाचं उतू येतंय आणि कोणतं खाली सांडतंय हे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीलाच कळेल तुम्हाला. थोडंफार काही कळलं ना त्यातला जळम. एकंदरीत ओबीसी समाजाचं याबद्दल काय भूमिका आहे हे कधी जाहीर होणार? 12 तारखेच्या नंतरच जाहीर करणार आम्ही, तोपर्यंत नाही आहे. 12पर्यंत जर थोडंसं कोणती 12 येणार आहे उद्या 12 जून. 12 एकंदरीत असा आरोप केला जातो की हे हाके सर किंवा वाघमारे हे सगळे जे आहेत ओबीसी नेते हे आपल्या स्वतःला काहीतरी आमदारकी म्हणा किंवा काही महामंडळ वगैरे मिळवून घेण्यासाठी यांची वैयक्तिक काहीतरी साध्य करण्यासाठी धडपड चालू आहे. जेव्हा केव्हा यांना काहीतरी साध्य होईल तेव्हा हे सुद्धा या चळवळीच्या बाजूला झालेले असतील, त्याच्याबद्दल काय सांग? लक्षात घ्या साहेब, तुम्हाला त्यातलं सांगतो की बाबा तुकाराम महाराजाला ज्ञानेश्वर महाराजाला पण लोकांनी तुकाराम महाराज देव फुकाट घेऊन जा म्हणत होते, तशी हाके वाघमारे आणि बटुळे बाबाची परिस्थिती चालू आहे. आम्ही समाजाला ओबीसीला देव फुकाट घ्या म्हणतो, पण ते काय व्हायला लागलं, तुकाराम महाराजाचे देव लोक फुकाट घेत नव्हते, त्यालाच लोक नाव ठेवित होते का किंवा तुकाराम महाराजाला हे करायचं आहे तुकाराम महाराजाला ते करायचं आहे. त्यांना स्वर्गातून इमान न्यायला आलं, कशाकरता आलं की सत्य परिस्थिती आणि सत्य यांनी वागले आणि समाजाचं कल्याण करण्याकरता ते लढत होते. आता उद्या प्रत्येकाला ज्याचा त्याचा मानतं मिळणार आहे. तुकाराम महाराज एवढे झटले म्हणून महाराज म्हणून राहिले आणि महाराज म्हणून स्वर्गातून त्याला विमान देण्याकरता आलं. तसं आम्ही जर समाजाकरता शेवटपर्यंत लावून धरलं तर समाज कुठंतरी आम्हाला एक चांगला हे देईल आणि जर आम्ही जर आमच्या पदाच्या किंवा कोणी हे भुकलो तर समाज शेवट खालीवर करणं समाजाच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात काही नसतं. तुम्ही आम्ही 4 लोक काही करत नाही. 18 पगड जनता आहे, समाज आहे. ह्यो समाज चांगल्याला वर नेतो आणि चांगल्याला खाली गटारात टाकतो.